आपण पहिल्यांदा गुरुवंदनेने सुरुवात करू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर ज्या गुरु परंपरेने आणि ज्या व्यास परंपरेने आपल्याला सुंदर असं वेदांचा अभ्यास आहे, आपला सुंदर असं वेदांचं ज्ञान आपल्याकडे आहे, म्हणून आपण सर्वप्रथम गुरूंना नमस्कार करून या चर्चेची सुरुवात करूयात. तर वेद म्हणजे काय? तर वेदांचा अर्थ भारतीय संस्कृतीमध्ये जी काही आपली संस्कृती आहे, जे काही आपले आजचे संस्कार आहेत आणि जे रिच्युअल्स आपण म्हणतो की आपण जे काही परंपरेने कर्मकांड जे करत आहोत, तर ते संपूर्ण हे वेदांवर आधारित आहे. आपली सगळी संस्कृती जरी आपण म्हणतो की आपण पौराणिक संस्कृती आहे, पुराणांच्या कथेवर आधारित आहे बऱ्याचशा गोष्टी. आज आपण जे व्रत वैकल्य करतो ते सुद्धा पुराणांनी सांगितलेले करतो, परंतु पुराणांना सुद्धा सांगितलं गेलं की पुराणांचा उद्देश काय आहे की इतिहास पुराणाभ्याम वेद समुपब्रह्मयेत, की इतिहास आणि पुराण यांचा उद्देश काय आहे. इतिहास म्हणजे रामायण महाभारत अशा कथा, आणि पुराण यांचा देखील उद्देश काय आहे की वेद समुपब्रह्मयेत. इथे वेद ह्यांचं काय करायचं, समुपब्रह्मयेत. ब्रह्म हा धातू आहे, याचा अर्थ आहे की वाढवणे, विस्तार करणे त्याचा. तर वेद, इतिहास आणि पुराण याचा उद्देश एकच आहे की वेदांचा अर्थाचा विस्तार करणे, वेदांचा विस्तार करणे. म्हणूनच सगळी संस्कृती जी पुराण आहे, इतिहास आहे, महाभारत आहे, सगळे ग्रंथ, या ग्रंथाचा जर आपल्याला कुठे मूळ शोधायचं असेल, आपल्या संस्कृतीचं कुठे मूळ शोधायचं असेल, तर ते आपल्या वेदांमध्ये दिसतं. वेदांमधले अनेक मंत्र ज्याचा आज आपण पठण करतो, शांतीपाठ असो, गायत्री मंत्र असो, तर हे सगळे वेदांमधूनच आलेले आहेत, वेदांमध्येच आधारित आहेत. तर असे हे वेद, त्याचा अर्थच आहे विद या धातूपासून बनलेला आहे हा शब्द. आणि विदच याचा अर्थ आहे की जाणणे किंवा जाणून घेण्यायोग्य असे. तर ते वेद असेच आहे की जे ज्ञानात्मक आहेत, जे जाणून घेण्याचे योग्य आहेत आणि संपूर्णपणे ज्ञानाने भरलेले असे वेद आहेत. आज आपण त्याचा खूप कमी अर्थ घेऊन त्याला फक्त धार्मिक ग्रंथ याच कसोटीमध्ये आपण वेदांना बसवलेलं आहे. परंतु वेद ह्याचा खरा अर्थ आहे की ते फक्त धार्मिक ग्रंथ नाहीये, तर ते तुम्हाला जीवनाच्या बद्दल शिकवतात की जीवन कसं जगावं. त्यामुळे तुम्हाला वेदांमध्ये वेगवेगळे विषय दिसतात. फक्त आज आपण जसं की आहे की इतर धर्मांमध्ये आपण बघतो की बायबल हा एक ग्रंथ आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये त्यांचं कुराण आहे, परंतु आपल्या इथे वेद आहे हिंदूंचा, आपण धर्मग्रंथ मानू किंवा मूळ ग्रंथ मानू, तर वेद आहेत. आणि आपण कुठे त्याचा अभ्यास करत नाही, आपण त्याचं पठण करत नाही, आणि त्या पठणाला आपण कोणाला प्रवृत्तही करत नाही. कुणी वाचायचं कष्ट पण घेत नाही आपण वेद. पण वेद हेच मुळात ज्ञान आहे, आणि त्या वेदांमध्ये वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये विवाह सूक्त आहे, त्याच्यामध्ये अक्षसूक्त आहे, म्हणजे शिवाय धार्मिक कर्मकांड सूक्ता व्यतिरिक्त सुद्धा इतर शेतीला आधारित असे कृषी सूक्त आहेत. तर इतके वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वेदांमध्ये दिसतील. म्हणूनच वेदालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच वेद हे धार्मिक आणि म्हणजे जीवनावश्यक अशा सगळ्या गोष्टींचा एक सुंदर अशी आपल्या समोर एक पेटी आहे. वेद हे ज्ञानरूपात्मक ही पेटी आहे. त्यामुळेच वेद म्हणजे कुठला एक ग्रंथ नाही, तर अनेक ग्रंथांचा समावेश होतो वेदांमध्ये. आज आपल्याला असं वाटतं की वेद म्हणजे 4च, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, परंतु तसे नाही. वेदांमध्ये वेदांचेही भाग आहेत, ते आपण बघूच यात. पण वेद म्हणजे काय, अशी वेगवेगळी व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसते. जसे की मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं आहे की वेदोखिलो धर्ममूलम,
की वेदच असं आपल्या धर्माचं जे मूल आहे तर ते आहे वेद किंवा मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम. वेद म्हणजे काय तर मंत्र आणि ब्राह्मण म्हणजे वेद. तर मंत्र म्हणजे काय तर पद्यात्मक जे मंत्र आपणास आढळतात वैदिक साहित्यामध्ये, वैदिक वाङ्मयामध्ये, तर ते मंत्र. आणि ब्राह्मण, आता इथे ब्राह्मण याचा अर्थ कुठला विशेष अशा जाती विशेष नाहीये. तर ब्राह्मण याचा जो आपण मगाशीच समुपबृंहयेत यामध्ये जो बृंह हा धातू बघितला, त्याच धातूमधून ब्राह्मण हा शब्द निर्माण झाला. आणि ब्राह्मण म्हणजे वेदांच्या मंत्रांबद्दल जी गद्यात्मक विचार, जो गद्यात्मक टीका केली गेलेली आहे, टीका म्हणजे इथे एक्सप्लेनेशन किंवा कमेंट्री असा, तर मंत्रांवर जे गद्यात्मक विचार केले गेलेले आहेत ते म्हणजे ब्राह्मण. मग ब्राह्मण ग्रंथच एक वेदातला भाग आहे. परंतु इथे या पर्टिक्युलर या वाक्यामध्ये की मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम मध्ये काय येतं की मंत्र म्हणजे संहिता भाग म्हणजे संपूर्ण मंत्र भाग आणि ब्राह्मण म्हणजे त्याच्यावरचे ब्राह्मण ग्रंथ. आणि या ब्राह्मण ग्रंथामध्येच या आपस्तंभकारांनी इथे आरण्यक आणि उपनिषद यांचा उल्लेख केला आहे. तर तुम्ही बघू शकता की वेद म्हणजे कुठले एखादे ग्रंथ नसून त्या वेदांचे 4 भाग आहेत. एक म्हणजे संहिता भाग, दुसरा म्हणजे संहिता, नंतर ब्राह्मण, नंतर आरण्यक आणि उपनिषद. तर या 4 भागांना मिळून वेद असं म्हटलं जातं किंवा वैदिक साहित्य असं म्हटलं जात आहे. तर या वेदांमध्ये हे 4 भाग आहेत. तर मंत्र ह्याच्यामध्ये तुम्हाला संहिता दिसतील. संहिता याचा अर्थ काय तर सम प्लस हित, धा हा धातू आहे तिथे. तर सम हित म्हणजे एकत्रित करणे. तर सगळे मंत्र हे एकत्रित केले गेलेले आहेत, तर त्याला म्हणायचं संहिता. तर ऋग्वेदामधले जे मंत्र आहेत किंवा कुठल्याही वेदांमधले जे मंत्र आहेत त्या मंत्र भागाला संहिता म्हणतात. ह्या मंत्रांवर जे कर्मकांडात्मक जी टीका केलेली गेली आहे, ज्याचं व्याख्या केलेली गेली आहे, तर त्याला म्हणायचं तो जो ग्रंथ आहे तो आहे ब्राह्मण ग्रंथ. नंतर तिसरा भाग जो आहे तो कर्मकांड आणि ज्ञानकांड याला जोडणारा असा आरण्यक नावाचे ग्रंथ आहेत. आणि चौथा जो भाग आहे वेदाचा तो म्हणजे केवळ ज्ञानात्मक असा भाग आहे, ज्याला प्युअर फिलॉसॉफी आपण म्हणू शकतो, असा तो केवळ ज्ञानात्मक भाग म्हणजे उपनिषद. तर असे हे वेदांचे 4 भाग आहेत आणि या 4ही भागांना मिळून आपण वेद असं म्हणू शकतो. तर वेदांवर व्याख्या केली गेली आहे. ह्या वेदांवर अनेक लोकांनी व्याख्या केली. प्रत्येक म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे जे 4 वेद आहेत, ह्या 4 वेदांवर व्याख्या मोठ्या मोठ्या व्याख्याकारांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी, जसं की सायणाचार्य हे 12व्या-13व्या शतकामध्ये एक आचार्य होऊन गेले. तर त्या सायण या नावाच्या आचार्यांनी 4ही वेदांवर व्याख्या केली आहे आणि ही व्याख्या संस्कृत मधून आहे. तर ही सगळ्यात महत्वपूर्ण व्याख्या आपल्याला वेदांची दिसते. आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी सायणाचार्यांसारखीच वेदांवर व्याख्या केली आहे. तर संस्कृतमध्ये जे वैदिक भाषा आहे, ती वैदिक भाषा, वेदांची जी भाषा आहे, तर ही थोडीशी वेगळी आहे. अभिजात संस्कृत आणि वैदिक संस्कृत असे संस्कृतचे 2 भाग आहेत. तर वेदांची जी भाषा आहे त्याला आपण वैदिक संस्कृत म्हणतो. आणि त्याचे नियम, त्याची पद्धत, या भाषेची पद्धत, या भाषेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. आणि त्यामुळे ते समजण्यासाठी खूप कठीण आहे आजच्या काळामध्ये. आजच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा वेदांचा जर का आपण काळ बघितला तर म्हणजे 5000 वर्ष, 5000 इसवी सन पूर्व 5000 असा टिळकांनी मानलेला आहे. त्यामुळे
ह्या वेदांचा इसवी सन पूर्व 5000 असा काळ असल्यामुळे आज तर म्हणजे काही शतकांपूर्वीच ते समजण्यास कठीण जात होतं आणि त्यामुळेच लोकांनी वेगवेगळ्या आचार्यांनी ज्यांनी वेदांचं अध्ययन केलं आहे अशा लोकांनी त्याच्यावर भाष्य लिहायला सुरुवात केली. तर सायणांचं भाष्य आपल्याला सगळ्यांना सध्या उपलब्ध आहे. चारही वेदांवर जे सायणाचार्यांनी केलेलं आहे आणि त्याला आपण स्टँडर्ड भाष्य म्हणू शकतो की जे सगळ्यांसाठी उपयुक्त आणि त्यांच्या आधारावर नंतर बऱ्याच लोकांनी या वेदांवर भाष्य केले आहेत. फक्त भारतीय नव्हे तर तुम्हाला दिसेल की जर्मनीच्या बऱ्याच विद्वानांनी वेदांवर कमेंट्री लिहिलेली आहे. ती काही लोकांनी जर्मन भाषेतनं लिहिली आहे, काही लोकांनी इंग्रजी भाषेतून लिहिलेली आहे. पण तुम्हाला दिसेल की जेकोबी, त्याच्यानंतर ओल्डनर, मॅक्स मुलर, गेल्डनर, ओल्डनबर्ग अशा खूप मोठ्या म्हणजे भरपूर सारे तुम्हाला अशी लोकांची यादी दिसेल, पाश्चात्य लोकांची यादी की ज्यांनी या वेदांचे अध्ययन केलं आहे, संस्कृतचं अध्ययन केलं आहे, वेदांचं आणि खास करून वेदांचं संस्कृतमध्ये सुद्धा वैदिक वाङ्मयाचं अध्ययन या लोकांनी केलेलं आहे. तर असं हे अशी ही वेदांचं एक थोडक्यात व्याख्या आपण म्हणू शकतो की वेदांची ही व्याख्या आहे. आता वेद कसे उत्पन्न झाले ह्याबाबत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. खुद्द पुरुष सूक्त जे 10व्या मंडलात, ऋग्वेदातलं 10व्या मंडलातलं सूक्त आहे पुरुष सूक्त, या पुरुष सूक्तामध्येच खुद्द आपल्याला दिसतं की एक रुचा आहे. त्या रुचेमध्ये असं लिहिलंय की तस्मात यज्ञात सर्वभूत रुचहा सामानी जज्ञिरे छंदांसी जज्ञिरे तस्मात यजो तस्मात अजायत. तर या यज्ञामधूनच रुचा म्हणजेच ऋग्वेद, सामानी म्हणजे सामवेद, छंदांसी छंद आणि यजुर्वेद याची निर्मिती झाली आहे. त्याच्यानंतर ऋग्वेदामध्येच एका सूक्तामध्ये आहे की यस्य निश्वासितम वेदः सो वेदोभ्योखिलम जगत, की या वेदांची निर्मिती कशी झाली आहे तर त्या परमात्म्याने निश्वास घेतला, त्याने उश्वास टाकला आणि त्या उश्वासात मधून या वेदांची निर्मिती झालेली आहे या मध्ये. तर असं म्हटलं जातं की त्या परब्रह्माचा उच्छ्वास म्हणजे हे वेद आहेत. तर अशी ही वेदांच्या बद्दलचे कथा की वेदांची कशी निर्मिती झाली असेल याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या कथा किंवा वेगवेगळे ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. परंतु हे वेद जे आहेत हे वेद ऋषींद्वारे बघितले गेले आहेत, ऐकले गेलेले आहेत. तर ऋषी या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे तर ऋषी दर्शनात म्हणजे दर्शन, ज्यांना दर्शनातून जे दृष्टीमधनं विचार करतात असे ते ऋषी. तर ज्यांना या वेदांचा या मंत्रांचा मंत्रद्रष्टार ते मंत्रांचे द्रष्टार आहे, त्यांनी मंत्रांना या बघितलं आहे ऋषींनी आणि त्यांनी या वेदांची निर्मिती केली आहे. आता वेद बघितले म्हणजे काय तर त्यांच्या तपश्चर्येमधून, त्यांच्या अंतःप्रज्ञेतून या वेदांची निर्मिती झाली. त्यांच्या या तपश्चर्येमधून त्यांना हे ज्ञान झालेलं आहे वेदांचं. आपण बरेचदा बघतो की लोक म्हणजे जे मोठे मोठे लोक आहेत, विद्वान लोक आहेत, लेखक आहेत, ते म्हणतात की हे मला स्फुरलं, हे मला सुचलं किंवा हे माझ्यामध्ये उतरलं. तर तसंच की ऋषींना त्यांच्या तपश्चर्येमधनं हे ज्ञान जे आहे ते त्यांच्यामध्ये उतरलं. ते ऋषी स्वतःच ज्ञान झाले आणि त्या ऋषींनी हे ज्ञान मौखिक परंपरेने पुढच्या पिढींना हे ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे अशा
प्रकारे खरं वेदांची उत्पत्ती आपल्याला दिसते, की वेद कसे उत्पन्न झाले. तर ऋषींनी त्यांच्या ज्ञानामधून, त्यांच्या तपश्चर्येमधून त्यांना हे मंत्रांचा आविष्कार झाला आणि या मंत्रांची त्यांनी मौखिक परंपरेने निर्मिती करून ते पुढच्या पिढीला त्यांनी हे मंत्र दिले आहेत. आणि त्यामुळे वेदांचा कोणी एक असा कर्ता नाहीये. आपण कुठलाही असं म्हणू शकत नाही की हा याने हे वेद लिहिलं आहे किंवा हा या वेद लेखक आहे. आपण लेखक म्हणू शकत नाही. तर कारण हे जे आहे अपौरुषेय आहेत. हे अपौरुषेय का दिलेलं आहे त्याला आपण अजून एक कारण देऊ शकतो की अपौरुषेय म्हणजे काय की पुरुष या शब्दात म्हणजे ज्याचा कोणी कर्ता नाही, ज्याचा कोणी पुरुष नाहीये, कोणी एक ओनर असा नाहीये या वेदांचा. तर अपौरुषेय म्हणण्याचं एक अजून कारण आहे वेदांना. कारण की जर का आपण म्हटलं की वेद हे कोणी एका मनुष्याने निर्माण केले आहेत, तर त्याच्यामध्ये पुन्हा पाठभेद किंवा त्याच्यामध्ये बदल हे घडू शकतात. पण जेव्हा आपण म्हटलं की हे अपौरुषेय आहेत, हे कुठला एका करता नाहीये, तर हे ऋषींद्वारे हे मंत्र जे आहेत बघितले गेले, तर त्यामध्ये छेडछाड दिसत नाही, त्याच्यामध्ये पाठभेद आपल्याला दिसत नाही. तर हजारो वर्षापासून हे वेद जसेच्या तसे आपल्याला आलेले आहेत. तर त्या अपौरुषेयत्वाची ही एक ताकद आहे की कुठल्याही मनुष्याने त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाहीये. मित्र, हे वेद आपल्याला जसेच्या तसे हजारो वर्षांपासून आपल्याला मिळाले आहेत. तेच तुम्ही बघा, जे लौकिक संस्कृत आहे म्हणजे महाभारत किंवा कालिदासाचे श्लोक आहेत, कालिदासाचे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाठभेद दिसतो. महाभारतात तर बऱ्याचदा आपल्याला पाठभेद दिसतो. महाभारताच्या 3 आवृत्ती आपल्याला माहिती आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे हे कळेल की एवढे बदल, एवढे श्लोकांमध्ये, महाभारताच्या श्लोकांमध्ये एवढे बदल आहेत की हा महाभारतामध्ये आहे की नाही, काही लोकांच्या मते आहे, नाही, अशा प्रकारे इतके तुम्हाला ढवळाढवळ महाभारतामध्ये किंवा लौकिक साहित्यामध्ये इतर झालेली दिसेल. परंतु वेदांमध्ये तशी बदल नाही. वेदांमध्ये पाठभेद नाही. वेदांमध्ये तुम्हाला हजारो वर्षांपासून एकच म्हणजे तोच मंत्र, तीच पद्धतीने ते वेद मंत्र पुढे आलेले आपल्याला दिसत आहेत. तर ही त्या अपौरुषेयत्वाची ताकद आहे. तर त्यामुळे वेद हे अपौरुष मानले गेलेत. आणि या सगळ्या ऋषींनी हे मंत्र मौखिक परंपरेने पुढे आणलेले आहेत. मौखिक परंपरेने हे मंत्र त्यांनी शिकवले आहे आणि त्यामुळे त्याला श्रुती असं म्हणतात. श्रुती म्हणजे काय? श्रु हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे ऐकणे. तर ऐकून म्हणजे विद्यार्थ्यांनी, शिष्यांनी ऐकून आणि गुरूंनी गुरुमुखातून हे मंत्र संथा देऊन ह्या मंत्रांना पुढे नेलेलं आहे, पुढे शिकवलेलं आहे, म्हणून ह्याला श्रुती असं म्हणतात. म्हणून एक वाक्य आहे की श्रुतीस्तु वेद विज्ञेयो धर्मशास्त्रम तु वै स्मृती. त्यामुळे श्रुतीस्तु वेद विज्ञेयो की श्रुती म्हणजेच वेद आणि धर्मशास्त्र म्हणजे काय आहे तर स्मृती. तर अशा प्रकारे वेदांनाच दुसरं नाव आहे श्रुती. आता ह्या वेदांना जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये काही ढवळाढवळ झालेली नाही. या वेदांमधले जे मंत्र आहेत ते हजारो वर्षापासून तसेच आलेले आहेत. तर का? तर वेदामधली पठण परंपरा त्याच्यासाठी कारणीभूत आहे. वेदाची पठण परंपरा इतकी सुंदर आहे, इतकी त्याच्यामध्ये एक ऑर्डर, क्रम आहे त्या परंपरेमध्ये की कोणीच म्हणजे ते शक्यच नाहीये की वेदांच्या पठणामध्ये ढवळाढवळ किंवा उच्चारणामध्ये ढवळाढवळ. तर इतकं वेदांमध्ये उच्चार आणि पठणाला महत्व आहे. तर त्रैस्वर्य वेद असं म्हणतो आपण. तर वेदांमध्ये
3 स्वर आहेत, तर त्यामुळे आपण त्याला त्रैस्वरीय की 3 स्वरात्मक असा वेद आहे. तर हे 3 स्वर म्हणजे काय, तर जे आपण स्वर आजच्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये वॉवेल्स म्हणतो, तसा अर्थ इथे स्वराचा नाहीये. स्वराचा अर्थ आपण ऍक्सेंट असं म्हणू शकतो. जर का म्हटलं किंवा आघात, शब्दांवर जो आपण आघात देतो, त्या आघातावरून ते असे 3 आघात, ते असे 3 स्वर आपल्याला वेदामध्ये दिसतात. जसं की पहिला स्वर आहे, पहिला म्हणजे साधारणपणे 3 स्वर तर स्वर आहेत, ते म्हणजे अनुदात्त, उदात्त आणि स्वरित, हे 3 स्वर वेदांमध्ये आहेत. तर त्याची व्याख्या पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीमध्ये अशी केली आहे की उच्चैहि उदात्तः, जो उच्च स्वर आहे, जो वरच्या पट्टीतला स्वर आपण म्हणू शकतो, स्वर आहे, त्याला उदात्त असं म्हटलं आहे. नीचैहि अनुदात्त, जो खालचा किंवा खालच्या पट्टीतला जो स्वर आहे तो अनुदात्त आहे. आणि समाहारः स्वरितः, तर या अनुदात्त आणि उदात्त या दोघांचा समाहार, या दोघांचा समावेश ज्या स्वरामध्ये होतो तो स्वर होतो स्वरित. तर हे 3 स्वर आपल्याला सगळ्या वेदांमध्ये दिसतात. परंतु आणि हे स्वरांची पद्धत असल्यामुळे, म्हणजे पाणिनीपर्यंत या स्वरांची पद्धत आपल्याला साहित्यात, भारतीय साहित्यात दिसते. परंतु त्याच्यानंतर कुठे काही प्रमाणात म्हणजे स्वरांचं आपल्याला परंपरा टिकलेली दिसत नाही. आणि लौकिक साहित्यात, लौकिक संस्कृत साहित्यात तर आपल्याला स्वर परंपरा दिसतच नाही. तर हे स्वर म्हणजे काय, तर तुम्हाला इथे या मंत्रांमध्ये खाली एक रेष, उभी एक रेष, अशी रेष दिसत असेल, तर ही जी खालची रेष आहे त्याला म्हणतात अनुदात्त. तर अनुदात्त स्वर ज्या रेषेने दर्शवला जातो, म्हणजे ती खाली, असं आपण शब्दाच्या खाली आपण आडवी रेष दिली तर तो स्वर अनुदात्त स्वर असा आपण दर्शवतो. तर ती आडवी रेघ म्हणजे अनुदात्त स्वराची रेघ आहे. ही उभी रेघ म्हणजे स्वरिताची रेघ आहे. अग्नि मी मध्ये मीच्या नंतर तुम्हाला वरती एक अशी रेघ दिसेल, उभी रेघ, तर ती जी आहे ती स्वरिताची रेघ आहे. तर उदात्ताला आपण कुठल्याही प्रकारचं चिन्ह किंवा कुठल्याही प्रकारची रेषा असं आपण पर्टिक्युलर, आता हे चिन्ह आहेत, म्हणजे अनुदात्त स्वर दर्शवणारं हे चिन्ह, उदात्त स्वर दर्शवणारं स्वर चिन्ह नाहीये, आणि स्वरित दर्शवणारं हे उभं. तर अशा प्रकारे वेदातले तुम्ही कोणतेही मंत्र घ्या तर ते सस्वर आहेत. वैदिक वाङ्मय, अख्खं वैदिक वाङ्मय सस्वर आहे. तुम्हाला कोणत्याही वैदिक वाङ्मयामध्ये स्वरा व्यतिरिक्त दिसणार नाही. म्हणजे अर्थात आता कसं होत आहे की आताचे जे लोक आहेत, जे वेदाध्ययन करतात, तर ते स्वरांना तसं महत्व देत नाहीत. म्हणून तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पुस्तकांमध्ये दिसेल की लोक, म्हणजे बरेच पुस्तकांमध्ये हे वापरत नाहीत, स्वर देत नाहीत. परंतु जे कट्टर वैदिक आहेत, मग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. सस्वरच वेदांचं उच्चारण हे सस्वरच करायचं. वेद हे सस्वरच म्हटले जातात. त्यामुळे आपण म्हणू शकतो, आता माझा म्हणजे संस्कृतचा अभ्यास आहे, थोडंफार मला संस्कृतची माहिती आहे, तरी सुद्धा मी वेदांचे उच्चारण करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संथाचं घ्यावं लागते. तर जसं तुम्ही कुठला म्हणजे वेद मंत्र ऐकले असतील, जे परंपरेने जे शिकलेले आहेत, पाठशाळेत जाऊन, वैदिक पाठशाळेत जाऊन जे परंपरेने वेद शिकलेले आहेत, त्यांनाच ह्या वेदांचं उच्चारण करता येतं. आपण नुसते वेदातले मंत्र म्हणू शकतो, परंतु आपण ते पठण करू शकत नाही. त्याला ती पद्धत आहे की अग्निमीळे पुरोहितम, अशा प्रकारे ते म्हणतात. म्हणजे ते स्वरांचा उच्चार त्याच्यामध्ये तो केला जातो, आणि त्याची शुद्धता आहे, त्याचं कारण आहे. म्हणजे त्या स्वर आपण म्हणू शकत नाही, कारण की त्या प्रत्येक स्वराला अर्थ आहे, आणि त्या स्वरांमध्ये जर का काही चूक झाली
तर उच्चारणामध्ये काही चूक झाली तर वेदांचा वेदमंत्राचा अर्थच बदलतो. म्हणून वेदांचं पठन, वेदांचं अध्ययन असं कोणीही करू शकत नाही. ज्यांनी परंपरेने वेद शिकले आहेत, ज्यांनी परंपरेने हे पठण केलं आहे, त्यांनाच वेद म्हणण्याचा म्हणजे वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. आपण नुसतं वेदांचं उच्चारण करू शकतो, वेदमंत्र म्हणू शकतो, परंतु त्याचं पठण आपल्याला करण्यामध्ये म्हणजे आपण करू शकत नाही जोपर्यंत आपण ते परंपरेने शिकत नाही. तर पूर्वीच्या काळी हे लोक म्हणजे सगळे पाठशाळेमध्ये हे शिकवलं जातं, ज्याला आपण ज्याला अनुचान पद्धत असं म्हणतो, ज्याला आपण आजच्या मराठीमध्ये संथा असं म्हणतो. परंतु वेदांची अनुचान, अनु म्हणजे मागाहून आणि उचान म्हणजे बोलणं. तर जे मागाहून बोलणं, मग ते कसं शिकवत होते त्यांचे म्हणजे गुरुजी किंवा हे गुरु जे आहेत ते एक एक वाक्य घेऊन वेद शिकवले जातात, एक एक शब्द, जसं की अग्निमीळे पुरोहितम, तर अशा पद्धतीने एक एक शब्दांची, एक एक मंत्रांची संथा दिली जात होती. आणि त्यामुळेच हे म्हणजे वेदांचं पठण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही की चूक झालेली आहे, की एकदम काटेकोर पद्धतीने त्याचं पठण पाठण हे पाठशाळेमध्ये केलं जातं. तर हे या स्वरांचं आणि त्यामुळेच त्याचं उच्चारणासाठी म्हणजे वेदांचं उच्चारणाचं इतकं महत्व आहे की हा एक सुंदर मंत्र जो आहे तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे पतंजलीने महाभाष्यामध्ये, पाणिनीने त्याच्यानंतर शिक्षा ग्रंथामध्ये या मंत्राचा उल्लेख केला आहे. तर मंत्रहीनः स्वरतो वर्णतः वा मिथ्या प्रयुक्तः न तमर्थमाह स वाग्वज्रो यजमान हि नस्ति यथेंद्र शत्रुः स्वरतोपराधात. तर मंत्रहीनः स्वरहीन, मंत्रहीन, स्वरहीन असा कुठल्या आपण मंत्रांचा आपण उच्चार केला असेल, आपण कुठले मंत्र म्हटले असेल, ज्याचा आपण जे संथा न घेता असे कोणते मंत्रांचा उच्चार जर का केला असेल तर तो मंत्र जो आहे त्याचा त्याचे फल तुम्हाला त्याचं फलप्राप्ती होत नाही. परंतु जसं यथेंद्र शत्रू स्वरतो अपराधात, तर जसं इंद्र शत्रू या चुकीच्या या शब्दाच्या चुकीच्या उच्चारणामुळे यजमानाचा नाश झाला, विनाश झाला, तशा प्रकारे आपला देखील विनाश होऊ शकतो. म्हणजे ते मंत्र जे आहेत त्याचे फल प्राप्ती आपल्याला मिळत नाही जर का आपण मंत्राचे चुकीचे उच्चार केले. तर ही इंद्रशत्रू, यथेंद्र शत्रू सरतोपराधात. तर शतपथ ब्राह्मणामध्ये एक आख्यायिका आहे. एक मी म्हणजे खरं तर 9:30 पर्यंतचीच वेळ होती, पण ही आख्यायिका फक्त मी सांगते आणि मग आपण नंतर पुढच्या भागात बघूयात. चालेल ना मॅडम? चालेल चालेल. तर इंद्रशत्रू, तर त्वष्टा नावाचा एक मनुष्य आहे वैदिक ह्याच्यामध्ये, एक ऋषी होते. तर ते वरून वरून दाखवायचे की ते देवांच्या बाजूने आहेत, परंतु ते असुरांच्या बाजूने होते. तर हे त्वष्टा नावाच्या ऋषींचा एक मुलगा होता विश्वरूप नावाचा. तर हा विश्वरूप नेहमीच देवांना त्रास देत असे. त्यामुळे इंद्र एक दिवस काय करतो, या विश्वरूपाचा विश्वरूप जो आहे त्याची हत्या करतो इंद्र. आणि हे त्वष्टा ऋषी जे आहेत ते प्रचंड संतापात असतात की इंद्राने माझ्या मुलाची हत्या केली, का केली, आणि त्यामुळे ते प्रचंड संतापात असतात. आणि त्यांनी त्याच वेळेस एक सोमयज्ञ भरवलेला असतो. आणि अर्थात सोमाबद्दल आपण बघूया, जेव्हा आपण ऋग्वेद बघतो तेव्हा मी सांगेन की सोम म्हणजे काय. तर ह्या सोमयज्ञाची हा सोमयज्ञ जेव्हा भरवला असतो या ऋषींनी, तर तेव्हा ते सगळ्यांना बोलवतात, त्या सगळ्या देवतांना यज्ञामध्ये बोलवतात. परंतु
सोम ज्याचं आवडीचा रस आहे किंवा ज्याला सोम आवडतो अशा त्या इंद्रालाच बोलवत नाहीत. परंतु इंद्र न बोलवता देखील त्या यज्ञामध्ये जातो आणि द्रोण कलशातनं तो अख्ख्या ह्याचं सोमाचं पान म्हणजे सोमरसाचं तो पान करतो. हे बघून तर या ऋषींना जास्तच अजून संताप येतो आणि त्यामध्येच ते यज्ञ करत असताना चुकीचा उच्चार करतात. म्हणजे ते काय करतात, इंद्र शत्रूर्वर्धस्व असं म्हणून ते आहुती देतात यज्ञामध्ये. आणि इंद्र शत्रूर्वर्धस्व ह्याचा अर्थ आहे की इंद्राचा शत्रू जो आहे त्याची वाढ होवो, म्हणजे इंद्राचा शत्रू जन्माला येवो. पण इंद्र शत्रूर्वर्धस्व हे हे म्हणताना त्यांनी उत्तर उदात्त किंवा अंत्योदात्त म्हणजे शब्द जो आहे इंद्रशत्रू, अंत जो उदात्त आहे या शब्दातला, त्याच्यावर त्यांनी जोर देऊन हा शब्द म्हटला पाहिजे होता. परंतु ते काय करतात, ते आद्योदात्त करतात, म्हणजे आधीच्या उदात्तावर जोर देऊन हा शब्द म्हणतात. त्यामुळे काय होतं की इंद्रस्य शत्रुः म्हणजे इंद्र अर्थात म्हणजे इंद्राला इंद्राला मारणारा असा म्हणण्याऐवजी इंद्र ज्याच्याकडून मारला जाईल अशा ह्याचं ते उच्चारण होतं आणि इंद्र ज्याच्याकडून मारला जाईल असा उच्चारण झाल्यामुळे त्या यज्ञामधून रुद्र या असुराचा जन्म होतो. पुढे जाऊन इंद्र आणि रुद्र यांच्या असुरा म्हणजे यांच्या युद्धाची कथा आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतेच. तर ही तो रुद्राची निर्मिती होते आणि या रुद्राला इंद्र नंतर ठार मारतो. तर अशा प्रकारे फक्त एका स्वराच्या चुकीच्या उच्चारामुळे एवढा सारा नाश किंवा असं होऊ शकतं. तर अशी आख्यायिका दिली गेली आहे, कारण की वेदमंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड होऊ नये, त्याच्या उच्चारणामध्ये चूक होऊ नये म्हणून अशी आख्यायिका शतपथ ब्राह्मणात आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे वेदाचं उच्चारण याचं महत्व आपल्याला वेदामध्ये दिसतं. ओके, मी इथे थांबते. म्हणजे बरंच सांगण्यासारखं आहे, पण आपण म्हणजे पुढच्या भागात बघूया.